अमरावती शहरात सट्टा मटका आणि जुगार माफियांचा हैदोस उघडपणे सुरू आहे। शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि पोलीस चौक्यांच्या पाठीमागे हे अड्डे चालतात। विद्यार्थी, ऑटो रिक्षा चालक, बाजारातील विक्रेते सगळ्यांनाच या व्यसनाची सवय लावून माफिया कोट्यवधी रुपयाची कमाई करतोय। धक्कादायक म्हणजे हे जुगार अड्डे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याच्या चर्चा आहेत। पोलीस ठाण्यापासून ते क्राईम ब्रांच पर्यंत सर्वांनाच माहिती असूनही कारवाया फक्त दिखाव्यासाठीच केली जाते। 4 दिवस अड्डे बंद, मग पुन्हा मंडई उघडी। सूत्र सांगतात, उच्च पोलीस अधिकारी यांच्या मौन संमतीनेच अड्ड्यांना परवानगी मिळते। ज्या अड्ड्याला क्राईम ब्रांच कडून हिरवा कंदील, तिथं धंदा जोरात। शहराला गुन्ह्याची राजधानी ही उपमा मिळणं यात नवल नाही। प्रश्न असा आहे, या जुगार माफियांवर कायमस्वरूपी कारवाई कोण करणार? अमरावतीत पोलिसांचे हात बांधले आहेत का, की जुगार माफिया सर्वच विभागाचा लाडका झालाय? सिटी न्यूजचा ठाम निषेध। अमरावतीत सुरू असलेल्या या जुगार माफियांचा खेळ त्वरित बंद व्हायला हवा, नाहीतर हे शहर महाराष्ट्राचं गुन्ह्याचं पाकिस्तान होणार का? हा प्रश्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट करावा, अशी जनतेची मागणी आहे।